कांग्रेस पक्ष की ओर से 22 दिसंबर को जालना स्थित पाठक मंगल कार्यालय में इच्छुक उम्मीदवारों के साक्षात्कार आयोजित किए गए, जिनमें वार्ड 16 के लंबे समय से सक्रिय कार्यकर्ता फकीरा वाघ भी शामिल थे। इस पृष्ठभूमि पर वाघ ने मीडिया से बातचीत की और कहा कि साक्षात्कार का माहौल सकारात्मक था और उन्हें विश्वास है कि पार्टी निष्ठावान कार्यकर्ताओं का अवसर देगी। उन्होंने भाजपा में हाल ही में शामिल हुए पदाधिकारियों से टिकट वितरण में गड़बड़ी की संभावना भी जताई। आइए सुनते हैं वाघ का सविस्तर बयान। काल काँग्रेस पक्षाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या। आपण ही मुलाखत दिली, एकूण कसा प्रतिसाद वाटला? काल काँग्रेस पक्षाच्या वतीने मुलाखती घेण्यात आल्या। प्रचंड असं उत्साही वातावरणात काल मुलाखती पार पडलेल्या आहेत। उमेदवार होते, प्रचंड उमेदवार होते आणि उत्साही वातावरणामध्ये काल मुलाखती पार पडलेल्या आहेत। प्रभाग क्रमांक 16 मधून आपण उमेदवारी मागितलेली आहे, आपल्याला तिकीट मिळेल याची खात्री आहे का? प्रभाग क्रमांक 16 मध्ये मी किमान 10 वर्षापासून काँग्रेस पक्षात काम करतो आणि सामाजिक क्षेत्रात काम केलेलं आहे। पक्षाच्या जे काही विविध वेळेस आदेश आले असतील, निदर्शने असतील, मोर्चे असतील, 10 वर्षापासून माझा सतत पक्षाच्या कार्यक्रमामध्ये सहभाग आहे। तसंच प्रभाग क्रमांक 16 मध्ये विकास कामं नव्हते, प्रचंड त्या ठिकाणी समस्या होत्या आणि 10 वर्षामध्ये उपोषणाच्या माध्यमातून, आंदोलनाच्या माध्यमातून, मोर्चे काढून या 10 वर्षामध्ये जवळजवळ बऱ्याच समस्या त्या ठिकाणी सोडवण्यात आलेल्या आहे। 15 ते 20 कोटीचे कामं त्या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून झालेले आहेत। तसेच ज्या वेळेस सामाजिक उपक्रम असतील, मंदिरात प्रोग्राम असतील, गजानन महाराज मंदिर असेल, गणपती महाराज मंदिर असेल किंवा बुद्ध विहार असतील, ज्या वेळेस सामाजिक कार्यक्रम त्या ठिकाणी होत असतात, धार्मिक कार्यक्रम होत असतात, त्या ठिकाणी मी प्रत्येक कार्यक्रमामध्ये माझा सहभाग असतो। तसेच सुखादुखात लग्न कार्य जे असतील आणि असा सहभाग माझा आहे। तसेच मी प्रत्येक आज सध्या माझे जे कार्य आहे ते कार्याचे मी पॉम्पलेट तयार केलेलं आहे आणि ते पॉम्पलेट मी आज घरोघरी पोहोचण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे। मुलाखती समितीमध्ये नुकतेच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले संजय इंगळे हे सुद्धा त्या पॅनलमध्ये होते आणि त्यांचे भाऊ सुद्धा इच्छुक उमेदवार म्हणून आहेत प्रभाग 16 मध्ये। अशामध्ये आपल्याला उमेदवारी मिळेल याची खात्री आहे का? मी काल मुलाखत दिली आहे। मुलाखतीमध्ये फक्त संजय इंगळेच नव्हते ना, मुलाखतीमध्ये जी कोर कमिटी आहे, आमचे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र लेवलचे उपाध्यक्ष कल्याण दळे साहेब, राजेंद्र राग साहेब, तसेच महाराष्ट्रातून आलेले प्रभारी निलंगेकर साहेब, ॲडव्होकेट सय्यद साहेब आणि सर्व ही जी आमची कोर कमिटी होती, हे सर्व एकच माणसाच्या हातात नाही ना। ही कोर कमिटी माझं काम बघेल आणि माझ्या जर कामाचा विचार केला तर मला तिकीट नक्कीच मिळेल अशी मला वैयक्तिक खात्री वाटते। नुकतेच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले रतन लांडगे सुद्धा आपल्याच प्रभागामधून इच्छुक आहेत। तो पक्षाचा निर्णय आहे। पक्षाला जर पक्ष वाढवायचा असेल तर पक्ष मजबूतीकरणासाठी आमची जी कमिटी फिरती, जी आमची फादर बॉडी आहे अध्यक्षाच्या आणि आदरणीय आमचे खासदार कल्याण काळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली पक्ष बळकटीचं काम चालू आहे। त्यामुळे कोणी पक्षामध्ये येऊन आणि आमचा काँग्रेस पक्ष वाढवण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे। कोणी आलेत काही अडचण निर्माण होण्याचं काही प्रश्नच नाही। माजी आमदार कैलास गोंडराव साहेब बीजेपी मध्ये गेलेले, मोठ्या संख्येने त्यांनी होते कार्यकर्ते नेलेले, त्यामुळे बीजेपीची कुठेतरी खूप मोठी ताकद वाढलेली आहे। अशा निवडून येते, काय वाटतं तुम्हाला याच्यावरती? गोरंट्याल साहेब भाजपमध्ये गेल्यामुळं या जालना जिल्ह्याचं पूर्णपणे समीकरण बिघडलेलं आहे। कारण जे निष्ठावंत कार्यकर्ते होते भाजपचे, त्यांना असं खात्री होती की आपल्याला नक्कीच आपल्याला न्याय मिळेल, परंतु हे सर्व तिथे गेल्यामुळं त्यांच्यावर सुद्धा एक अन्याय होण्याची शंका त्या मतदारामध्ये, उमेदवारामध्ये, इच्छुक उमेदवारामध्ये झालेली आहे आणि त्याच्यामुळे समीकरण असं बिघडलेलं आहे की असं वाटत होतं पहिल्यानं की लवकरच खोतकर साहेब आणि दानवे साहेब यांची युती होईल आणि त्या लवकर कामाला हे उमेदवार लागतील, परंतु हे गोरंट्याल साहेब तिथे गेल्यामुळं हे गोरंट्याल साहेबांचे जे उमेदवार आहेत, पहिले भाजपचे उमेदवार आहेत, हे सर्वच एक वेगळ्या टेन्शन मध्ये आहेत।
की आपलं काय होईल म्हणून, आणि निष्ठावान जे कार्यकर्ते आहे मूळ पक्षाचे त्यांच्यावर अन्याय होण्याची सध्या शंका वाटते.